खास हिवाळ्यात बनवला व अतिशय आवडीने खाल्ला जाणारा गुजरातचं प्रादेशिक वैशिष्ट्य असलेला उंधियू. चला आज बनवूया. उंधियू बनवण्यासाठी साहित्य आणि पूर्वतयारीही भरपूर लागते. त्यामुळे सर्वप्रथम आपण साहित्य बघूया. या सर्व साहित्याचा साधारण 3 किलो उंधियू तयार होतो. आता तुम्ही म्हणाल, एवढा करायचं काय एवढा बनवून? अहो, वर्षातनं एकदाच बनणार, तोही असा खास पदार्थ. मग शेजाऱ्यांना देणारच ना थोडा थोडा. बघता बघता हा 3 किलोही फस्त होऊन जाईल बघा. उंधियूमध्ये हिवाळ्यातच मिळणाऱ्या भाज्यांचा विशेष वापर होतो. चला तर सुरुवात करूया. ताजी सुरती पापडी स्वच्छ धुवून कोरडी करून असे दोन्ही बाजूचे देठ काढून घ्या. पावट्याच्या बिया, पावट्याच्या शेंगा सोलून काढून घ्या. तुरीच्या शेंगा सोलून त्यातील दाणेही असे काढून घ्या. पाव किलो मटारही सोलून घ्या. या व्यतिरिक्त 2 जुड्या कोथिंबीर निवडून घ्या. 15-16 मिरच्यांचं वाटण करून घ्या. 30 लसणाच्या पाकळ्यांचंही वाटण करून घ्या. 4 लिंबांचा रस काढून घ्या. 1 मोठं नारळ खवून घ्या. आणि उंधियूला खास चव देणाऱ्या लसणाच्या पाती त्याही बारीक चिरून घ्या. मसाल्यांमध्ये धणेपूड, जिरेपूड, साखर, मीठ आणि गरम मसाला. आता ओलं वाटण करण्यासाठी मिक्सरमध्ये अर्धी कोथिंबीर, मिरच्या, लसूण, लिंबाचा रस, खोबरं, लसणाची पात आणि पाव कप पाणी घ्या. आणि असं मस्त रसरशीत वाटण करून घ्या. आता सुकं वाटण. उरलेली अर्धी कोथिंबीर, लसणाची पात, मिरची, लसूण, लिंबाचा रस, खोबरं, गरम मसाला, मीठ, साखर, जिरेपूड व धणेपूड घ्या. आता आपण हे सर्व एकत्र करू. सर्वप्रथम लसणाची पात, मग खोबरं, 1 चमचा लसणाची पेस्ट, 2 चमचे मिरचीची पेस्ट, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 2 चमचे गरम मसाला, 2 चमचे साखर आणि 1 चमचा मीठ. आता सगळं जिन्नस व्यवस्थित एकजीव करून सुकं वाटण तयार करून घ्या. आता निवडून ठेवलेले मटार, तूर, पावटा, सुरती पापडी, थोडं सुकं वाटण आणि थोडं ओलं वाटण घ्या. आणि हातानेच मस्त कालवून ओलं सुकं वाटण या सर्व पदार्थांना व्यवस्थित लावून घ्या व हे मिश्रण बाकी तयार होईपर्यंत छान मुरत ठेवा. आता रताळं, छोटी वांगी, बटाटे, 1 कच्चं केळं आणि 2 पिकलेली केळी घ्या. त्यांना अशी मधोमध चीर पाडून घ्या. आणि सुकं वाटण असं प्रत्येक पदार्थात ठासून भरून घ्या. ठासून भरताना त्या गोष्टीचे 2 तुकडे मात्र होऊ देऊ नका.
दोन्ही प्रकारच्या केळ्यांचे साधारण 1-1.5 इंचाचे काप करून चीर पाडून त्यात सुकं वाटण भरून घ्या. केळी नाजूक असतात, त्यामुळे जपून वाटण भरा. केळ्यांचे 2 तुकडे होऊ देऊ नका. रताळ्याची सालं काढून असे काप करून पाण्यात बुडवून ठेवा. रताळं तसंच उघडं ठेवलं तर काप काळे पडतात, म्हणून पाण्यात बुडवून ठेवा. आता पुढची पायरी, मेथी मुठिया. यासाठीचं साहित्य: 1 जुडी मेथी निवडून स्वच्छ धुवून वाळवून मग बारीक चिरून घ्या. 2 वाट्या बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी रवा, धणे जिरे पूड, गरम मसाला, साखर, मीठ, लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, आमचूर पावडर, लिंबाचा रस, तीळ आणि ओवा. एका परातीत सर्वप्रथम मेथी घ्या. त्यात बेसन, गव्हाचं पीठ, रवा, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा साखर, पाऊण चमचा मीठ, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ, 1 चमचा आमचूर पावडर, लिंबाचा रस, 1 चमचा लसूण पेस्ट आणि 1.5 चमचा मिरची पेस्ट घाला. आता हे मिश्रण हाताने व्यवस्थित मळून घ्या. मळताना अगदी गरजेपुरतं 1 ते 2 चमचेच पाणी घाला आणि मळल्यावर असे साधारण 1 इंचाचे गोळे करून घ्या. गोळे जास्त वेळ ठेवले तर त्याला पाणी सुटायला लागतं आणि मग ते व्यवस्थित तळले जात नाही. गोळे बनवतानाच एका कढईत तेल तापायला ठेवा आणि तेल तापलं की लगेच तळायला घ्या. तेल गरम करताना मंद आचेवर करा. एका ताटात तळलेले मुठिये काढण्यासाठी 2 टिश्यू पेपरही पसरून घ्या. तेल तापलं की गोळे त्यात सोडा. व मंद आचेवरच असे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. सगळ्या मिश्रणाचे साधारण 30 मुठिये होतात. हुश्श, झाली बुवा पूर्वतयारी. आता मोठ्या कुकरमध्ये आपण उंधियू बनवायला घेऊया. मुठिया तळलेलं, मेथीचा थोडा कडवटपणा उतरलेलं तेलच आपण यात वापरणार आहोत. या तेलामुळेच उंधियूला एक छान चव येते. सर्व साहित्य साधारण 3 किलो आहे, त्यामुळे साधारण 2-2.25 पळ्या तेल कुकरमध्ये घ्या. गॅस सुरू करा. तेल तसं गरमच असल्यामुळे त्यात लगेच 2 चमचे ओवा आणि 3 चमचे तीळ घाला. त्यात थोडं ओलं वाटणही घाला आणि थोडं परतून घ्या. आता यात मुरत ठेवलेलं सुरती पापड्या, तूर, पावटा, मटाराचं मिश्रण घाला आणि व्यवस्थित एकजीव करून 2 मिनिटे परतून घ्या. आता थोडं सुकं वाटण यात घालून परत मिश्रण व्यवस्थित परता आणि कुकरवर एक झाकण ठेवून 5 मिनिटे वाफवून घ्या.
आता ओलं वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घेऊन ते पाणी कुकरमध्ये घाला आणि परत 2 मिनिटे मिश्रण वाफवून घ्या. आता 5-6 मेथी मुठीये आणि वाटण भरून तयार केलेली वांगी, बटाटे आणि केळी यांचा थर कुकरमधल्या मिश्रणावर करा. आता परत थोडं ओलं वाटण व सुकं वाटण यावर घाला. उंधियू झाल्यावर त्यावर घालायला 5-6 कुरकुरीत मेथी मुठीये वेगळे ठेवून बाकीचे सर्व मुठीये कुकरमध्ये घालून टाका. यावर आता रताळ्याचे काप पसरून टाका. आणि सर्वात शेवटी उरलेल्या ओल्या वाटणात थोडं पाणी घालून ते पाणी आणि उरलेलं सर्व सुकं वाटण यात घालून टाका. यावर आता झाकण ठेवून द्या. 5 मिनिटांनंतर झाकण काढून मिश्रण खालपासून व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या. परत झाकण ठेवा आणि 5 मिनिटं वाफवून घ्या. आता या तळणीचं अर्धी पळी तेल वरून पसरून घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. आणि मग कुकरचं झाकण लावून टाका. आता शिजू द्या मिश्रण कुकरमध्ये मध्यम आचेवर. 15 मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि कुकर एक 10 मिनिटं तसाच ठेवा. आता झाकण उघडून गरमागरम उंधियू सटात काढून घ्या. घ्या, पारंपरिक, अतिशय पौष्टिक, हिवाळ्यातील खास गुजराती उंधियू तयार.